नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकरी असाल तर चॅनल फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, आपण बघतोय की जानेवारी महिन्यामध्ये जो कापसाला बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत नव्हता चांगल्या पद्धतीने, पण आता यंदा कापूस बाजारभाव चांगली तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे। पण शेतकरी मित्रांनो, ही कधी पूर्ण बाजारभाव म्हणजे सर्वांचा कापूस संपल्याच्या नंतर। पण शेतकरी मित्रांनो, आता सध्याचा जर विचार केला तर शेतकऱ्यांमध्ये एकंदरीत आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण चांगल्या प्रतीच्या कापसाला 8,000 ते 10,000 पर्यंतचे दर आजच्या दिवशी कापसाला बाजारभाव पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, बाजारभाव वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे असे आहे, कापसाची कमी आवक होत आहे, निर्यात मागणीत वाढ होत आहे, सूतगिरण्यांची वाढती खरेदी पाहता दर्जेदार कापसाला जास्त मागणी पाहायला मिळत आहे। तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसात बाजार चढ उतार राहू शकतात। या शेतकऱ्यांचा बाजार पाहूनच योग्य तो निर्णय घ्यावा। तर शेतकरी मित्रांनो, पाहूयात योग्य बाजारपेठीमध्ये काय मिळालेलं आजचं विविध बाजारपेठीमधील कापूस बाजारभाव। सेलू मार्केटला 9,850 रुपये प्रति क्विंटल आजच्या दिवशी कापसाला बाजारभाव मिळाला। आणि शेतकरी मित्रांनो, कापसाची आवक ही सेलूमध्ये झाली 6,035 क्विंटल कापसाची आवक आजच्या दिवशी झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, हे होतं सेलू मार्केट। पण त्यापुढील मार्केट शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। शेतकरी मित्रांनो, पारशिवनी बाजार समितीमध्ये एकूण कापसाची आवक झाली 563 क्विंटल। कमीत कमी बाजारभाव मिळाला 7,800 तर जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला 8,300 रुपये प्रति क्विंटल, 325 रुपये प्रति क्विंटल। तर शेतकरी मित्रांनो, हे होते पारशिवनी या बाजार समितीमध्ये आजच्या दिवशी मिळालेला कापूस बाजारभाव। शेतकरी मित्रांनो, आपण रोज कापसाची अपडेट ही देण्याचं काम केलं तर शेतकरी मित्रांनो, आपण चॅनल सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका। त्यापुढील बाजार समिती आहे उमरेडमध्ये 8,500 रुपये प्रति क्विंटल हा सगळ्यात कमी बाजारभाव मिळाला। तर जास्तीत जास्त बाजारभाव 9,700 तर सर्वसाधारण बाजारभाव आपल्याला 9,250 रुपये प्रति क्विंटल या उमरेड या मार्केटमध्ये शेतकरी मित्रांनो पाहायला मिळालं आहे। आणि या उमरेड बाजार समितीमध्ये एकूण कापसाची जी आवक आहे तर ती 210 क्विंटल कापसाची आवक झालेली आहे। चांगल्या प्रतीच्या आणि उच्च क्वालिटीच्या कापसाला 9,700चा दर पाहायला मिळालेला आहे आजच्या दिवशी 13/5/2024। त्यानंतर आहे शेतकरी मित्रांनो, पारशिवनी मार्केटमध्ये एकूण कापसाची आवक झाली 563 आणि कमीत कमी बाजारभाव मिळाला 7,800 तर मध्यम स्वरूपाचा बाजारभाव मिळाला 8,150 रुपये प्रति क्विंटल। आणि जास्तीत जास्त जो दर आहे म्हणजे कमाल दर जो आहे तो मिळालेला आहे 8,300 रुपये, 8,325 रुपये प्रति क्विंटल। तर ह्या पारशिवनी या बाजार समितीमधील उच्चमी म्हणजे आपल्याला हा दर पाहायला मिळाला आहे। उमरेड मार्केटचा जर विचार केला तर 210 क्विंटल कापसाची आवक झाली। कमीत कमी बाजारभाव 8,500 मिळाला तर जास्तीत जास्त बाजारभाव 9,700 रुपये प्रति क्विंटल हा उमरेड या बाजार समितीमध्ये पाहायला मिळालेला आहे। शेतकरी मित्रांनो, आणि जो सर्वसाधारण बाजारभाव आहे तो 9,250 रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाला आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पुढील बाजार समितीचा बाजारभाव आपण जाणून घेऊयात। सिंधी सेलूमध्ये कापसाची आवक ही 712 क्विंटल झाली। कमीत कमी बाजारभाव 8,850 भेटला तर जास्तीत जास्त बाजारभाव हा 9,940 रुपये प्रति क्विंटल भेटला। तर सर्वसाधारण बाजारभाव 9,450 रुपये पाहायला मिळालेला आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं हंगामी पूर्ण कापूस संपल्याच्यानंतर या बाजारभावामध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे। पुलगाव मार्केटचा जर विचार केला तर विक्रमी वाढ म्हणता येईल आपल्याला 10,225 रुपये प्रति क्विंटल कापसाला बाजारभाव मिळाला। तर कमीत कमी बाजारभाव हा 7,925 रुपये मिळालेला आहे। तर सर्वसाधारण बाजारभाव हा 9,500 आहे। आणि पुलगावच्या मार्केटमध्ये एकूण 645 प्रति क्विंटल कापसाची आवक ही आजच्या दिवशी पाहायला मिळालेली आहे। वर्धा मार्केटचा जर विचार केला तर 85 क्विंटल कापसाची आवक झाली। कमीत कमी बाजारभाव 7,000 भेटला आणि सर्वसाधारण बाजारभाव 9,050 भेटला। तर जास्तीत जास्त जो शेवट म्हणजे चांगले आणि उच्च क्वालिटीचा जो कापूस होता तर त्याला 9,500 रुपये प्रति क्विंटल आजच्या दिवशी आपल्याला कापूस बाजारभावाला भाव पाहायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील, आणखी देखील जर आपण कापूस विक्री केलेला नसेल तर योग्य बाजारभाव मार्केटमध्ये जाऊन योग्य तो बाजारभाव शोधून आपण आपल्या कापसाची नक्की विक्री करायला तर काही अडचण नाही। तर शेतकरी मित्रांनो, अशीच वेगवेगळी माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकरी मित्रांना देण्याचं काम पुढील कार्यकाळात देखील चालू राहील। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।